धन्यवाद सभापती महोदय. अमरावती भागातील सर्व शाळा व महाविद्यालय दिनांक 30 जून पासून सुरू झालेले आहेत. मात्र याच दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मला वाटते तो या विषय कामाची अमरावती तो झालेला आहे. तुमची बैठक लावते 8 नंबर. हा पुढचं घ्या ना. नाही, मला याच्यात बोलायचं होतं सर. आधी पेन्शनचं घ्या, त्याचं टेन्शन नंतर घ्या. आधी पेन्शन घ्या. पुढची पुकारू का नंतर बोलताय? नाही बोलतो ना. आदरणीय सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा आहे. साला दानवे साहेब नाही आहेत, येत आहेत ते. त्यांची विनंती आहे 10 मिनिटात येतो सर. 10 मिनिटात येत आहेत ते. 10 मिनिटात तोपर्यंत यांचं होईल. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी आहे. मान्य सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन DCPS व त्यानंतर NPS लागू केलेले आहे. मात्र जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत नियुक्त झाले होते व ज्या शाळांना अनुदानच नव्हते किंवा अंशतः अनुदान मिळत होते त्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. सन्मान्य सभापती महोदय, मुळातच हे अन्यायकारक आहे. कारण या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती तारीख पाहून जुनी पेन्शन योजना आवश्यक दिल्या गेली पाहिजेत. परंतु आजही महाराष्ट्रातील जवळपास 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे शासकीय निमशासकीय कर्मचारी 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागतो त्याला जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येते, त्याप्रमाणे या शिक्षकांना देखील जे 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी लागलेले आहेत असे 26,000 शिक्षक आहे यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत. सन्मान्य सभापती महोदय, आजच्या घडीला जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवर नियुक्त झाले होते त्यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत. या चर्चेच्या माध्यमातून त्या सर्व समस्या मी येथे मांडणार आहेत. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा NPSची कोणतीही सुविधा नाही. सुरुवातीला या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते होते, परंतु 2014 पासून कोणतीही पूर्वसूचना किंवा ठोस कारण न देता यांचे खाते हे बंद करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2005 पूर्वी असल्याने त्यांना NPS सुरू करता येत नाही. भविष्य निर्वाह निधी किंवा NPS नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य पूर्णपणे असुरक्षित झालेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे भविष्यासाठी बचत किंवा तरतूद करता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी किंवा NPS खाते नसल्याने या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचे हप्ते देखील अजूनपर्यंत मिळाले नाहीत. सन्मान्य सभापती महोदय, ही बाब अत्यंत अनाकलनीय आहे. कारण 7वा वेतन आयोग प्रलंबित हप्ते GPF किंवा NPS खाते असणे नसणे याचा कुठल्याही संबंध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तात्काळ 7वा वेतन आयोगाचे हप्ते अदा करणे आवश्यक आहेत. ते आपण या चर्चेच्या माध्यमातून देण्याचं या ठिकाणी कबूल करा. मान्य सभापती महोदय, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना किंवा अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे दुर्दैवाने मयत झाले आहेत त्यांच्या कुटुंबांना फॅमिली पेन्शन मिळालेली नाही, तसेच त्यांचे NPS नाही व कुठलीही बचत नाही. त्यामुळे आज त्यांचे कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. तशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मान्य सभापती महोदय, सध्या सेवेत असलेल्या कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते अचानकपणे बंद केल्याने आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात जसे जवळपास 26,000 कर्मचारी आहेत त्यांचे खाते बंद झाल्यामुळे GPFचा कुठलाही हिशोब नाही किंवा त्यांना ते पैसेसुद्धा काढता येत नाही. सन्मान्य सभापती महोदय, माझा तिसरा शेवटचा प्रश्न आहे की सभापती महोदय, या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचे प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट आहेत. मान्य सभापती महोदय, जर यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर ते कर्मचारी सेवेत असताना चांगला पगार घ्यायचे, ते निवृत्तीनंतर मोलमजूर बनणार आहेत
या कारणाने त्यांची जीवनशैली एकदमच खालावणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले पण त्यात काय आहे ते आणखीनही उघड झालेलं नाही आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांची बिकट अवस्था पाहता काहीतरी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहेत. माननीय सभापती महोदय, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती योजना लागू करून हे गरजेचे आहेत. इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आवश्यक आहे. त्यामुळे या चर्चेद्वारे मी शासनात विनंती करतो की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी शासनाकडून तरतूद करण्यात यावी. धन्यवाद.